तुझीच सेवा विठ्ठल काय जाणे हे अन्याय माझे हे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुझा मोरेश्वरा बाळ तुझा गणपती बाप्पा विश्वाचा तोत सारथी मनोभावे तुला ही आरती जगाची मंगल तो मूर्ती लीनवी झालं तुझ्या रे तव गुण पाया आलो तुला वंदना बाप्पा श्री गणराया बाप्पा श्री गणराया मी प्रथम म्हटलं की ही कुवे नगरीमध्ये कलाकारांनी नटलेली एक नवरत्नांची एक नगरी आहे आणि या नगरीमध्ये असेच बरेच नामवंत शाहीर नामवंत गुरुवर्य कलाकार सर्व मंडळी या कुवे नगरीमध्ये आहेत. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा देतो.
आणि माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारदर्शक पुढील प्रमाणे उत्तर विभाग समोर सादर करीत आहोत मोहन खडसे लिखित एक जबरदस्त पौराणिक मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड धर्मपुत्र तपचारा करतो त्यांच्यात द्वेष ईर्षा मत्सर हे निर्गुण नव्हते अगदी शांत वातावरणात ते मग्न असत परंतु हे ऋषीमुनी मदानवांकडून त्यांची पूजा अर्चा करून घेत असत आणि त्यातूनच त्या मदानवांना आपले भक्तगण करून घेत असत परंतु हे त्या देवांना सहन झालं नाही आणि म्हणून कपट कारस्थानातून मदानवांचा त्या देवाने नाश करण्याचं ठरवलं अरे देव हो तुम्हाला ठाऊक नाही ब्रह्मदेवाच्या वरानं मला वर प्राप्ती मिळाली या त्रिभुवनात मला सोनापासून मरण नाही आता माझी बुद्धिमत्ता फिरली या देवानं आपण सलोटी पलोक करून सोडलं पाहिजे परंतु हे काम आपण एकट्याने न करता आपला संगीता त्या खडगासोर हात मारतो अरे खडगासुरा कारण म्हणजे त्या देवाने सुरुवात केली म्हणून म्हणतो बोला सरदार त्या देवानं मिळणारी उषा म्हणजे त्या ऋषी मुनींचे यज्ञ हो भगवान यज्ञ हो भवनातूनच त्या देवानं उषा मिळते ऊर्जा नष्ट करायला पाहिजे ठीक आहे सरदार पहिली स्वारी आपण सुरू करूया चला सरदार शिवशंकराय नमो नमः ओम कैलासपति शिवशंकराय नमो नमः ओम शिवशंकराच्या कर्तव्य जावा सरदार अरे इथेच कुठे गेले त्या ऋषीमुनीला यज्ञ चालू आहे तात्काळ यज्ञ कुणाचे पाहुणे सरदार ऋषीमुनी आणि हेच नाही येते आपण पहिली कामगिरी बंद करूया
हा कर्म देव आहे आणि माझा यज्ञ उद्ध्वस्त करून का द्यायला सुरुवात केली आहे. पण काय करणार, काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्यात काहीतरी कथन करतो. वाचवा वळणचा वाचवा. हे सांब सदाशिवा, तुम्ही तर सर्वजण आहात आणि त्या मल्लासुराने आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तेव्हा या संकटातून तुम्हीच वाचू शकता. हे महादेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. तुम्हीच आमचे रक्षण करता आहात, तुम्हीच आमचे सुख करता आहात आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य नित्य तुमच्यामध्ये आहे. ऋषी मुनी, आपला त्या मल्लासुराने आपल्या ऋषीमुनींना त्रास देऊन त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे आपण मुळीच चिंता करू नका. त्या मल्लासुराचा नायनाट कसा करायचा ते मी पाहतोच. तुम्ही विश्वास करा. नाममुखी से ध्यावे भवसागर पार कराया. नाममुखी से ध्यावे हरिनाममुखी से भजनी तव लागावे हरिनाममुखी जे घ्यावे. भजनी तव लागावे नारायण नारायण नारायण. हे भोलेनाथ, आपण या कैलास पर्वतावर विराजमान असून आपल्या चेहऱ्यावर संकट का बरं दिसत आहे? नारायण नारायण. नारदा, तू तर सर्व ज्ञात आहेस. तरी जर तुला आमच्या मुखातून ऐकायचं असेल तर ऐक. त्या ब्रह्मदेवाच्या वराने अजिंक्य झालेला दैत्य मल्लासूर त्याने ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करून त्यांना सळुकी बळ करून सोडला आहे. त्यामुळे ऋषीमुनींनी त्यांचा नायनाट करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. नारायण नारायण. हे भोलेनाथा,
ब्रह्मपितेच्या वराने अमर झालेला तो मल्लासूर याचं मरण आपल्याच हातून होणार आहे यात मात्र काहीच शंका नाही. नारायण नारायण. हे भोलेनाथा, फक्त आपणाला हे रूप सोडून दुसरं रूप धारण करावं लागेल. नारायण नारायण. नारदा, जे नीतीच्या मनात असेल तसेच घडेल. कर्मभोगाच्या पुढे कोणाचेच काही चालणार नाही. त्यामुळे आपण निर्धास्त राहा. या आपण नारायण नारायण. जशी आपली आज्ञा भोलेनाथा. येतो म्हटलं. नारायण नारायण. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. हो भाली चंदन टिळा शोभे विठू सावळा. हो भाली चंदन टिळा शोभे विठू सावळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगाच्या कुल्लरमा सांभाळणारे तुम्ही का स्वयं पामराला व बाल गणेशाला का बरं पाचारण केलं? देवाचा सरसेनामध्ये असणाऱ्या कार्तिक स्वामीला सांगू इच्छितो की संजीवनी मंत्राच्या प्रवाहाने आणि आमच्या दिवदृष्टीने आम्हाला असे दिसून येत आहे की मल्लासुराचा साथीदार खडगासूर आपल्यावर स्वारी करून येत आहे. भगवंता, आपली इच्छा भक्तांना दिसवत आहे. येतो आम्ही. या आपण. धन्यवाद धन्यवाद. माझ्या लाडक्या रसिकातून आलेले पारितोषिक सन्माननीय भोंडू बाबू निवडे यांचे पत्नी सौरभ साहिल स्मित आयुष सुकन्या शुभ्रा. सौरभ साहिल स्मित आयुष सुकन्या शुभ्रा हे सर्वांकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय एक नामवंत शाहीर हरिचंद्रजी गुरुबुवा आमचे परम मित्र यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी या बक्षिसांचे आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण नारायण
काळजाची तार छेडोनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा नारायण नारायण. हे खडगासुरा, आज एवढा आनंदी का बरं दिसत आहे? हे नारदा, मला माझ्या सरदाराचा हुकूम आहे, त्या कास्तीकडे नष्ट करायचं आहे. नारायण नारायण. अरे खडगासुरा, देवांना मारणं एवढं सोपं नाही. तेव्हा वाचव आपल्या जीवाला. नारायण हे नारायण. नारदा, ही शांतपणे खडगासुरा शिकून बस, मी युद्धासाठी निघून जात आहे. नारायण नारायण. पाहूया आता, खडगासूर तर युद्धासाठी निघून गेले. चला आपणही त्याच्या मागून जाऊया, पाहूया युद्ध. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला
युद्धासाठी सज्ज झाला. इकडे मल्लासुराचा हातीला त्या देव ऋषी मुनींवर आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. सिंहाच्या कार्तिक स्वामीला नष्ट करतो असं त्याच्या मनामध्ये झालं. पाहूया हाच रणसंग्राम, पाहूया हाच रणसंग्राम. ही तुझी पात्रता आहे कार्तिका, ही तुझी पात्रता आहे. रे खडगासुरा, कृती प्रतिष्ठा करताना माझ्या मनाला जेवढ्या ऐकून आल्या नसतील त्याहून जास्त येत ना या थोडं शब्द ऐकून आले. अरे आईच्या मांडीवर नाच तुझा, ही तुझी पात्रता आहे. अरे खडगासुरा, जेव्हा जेव्हा त्या धरती मातेवर पापांचा भार वाढतो तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावाच लागतो. अरे खडगासुरा, उदर जयशंकर त्याचा अध्याप पत्ता नाही. अरे ये, अरे ये खडगासुरा ये.
माझ्या लाडके रसिकाच वाढले पारितोषिक सन्माननीय मोरेश्वर वाघरे आमचे परममित्र मोरेश्वर वाघरे यांच्याकडून आता ज्या अभंगासाठी आणि ते शाहिरानं या रंगमंचावरती येऊन हा अभंग सादर करायचा आहे त्यांच्याकडून या अभंगासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। तरी मायबाप रसिक हो आपल्या समोर पुन्हा एकदा सादर होत आहे। ही बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे अरे काय तो मधुर आवाज खरोखरच अगदी मधुर आवाजानं मी धुंद झाला होता अगदी आनंद आनंद अगदी आनंद आनंद नारायण नारायण अरे मल्लासुरा आज एवढा आनंदी का बरं दिसत आहे नारायण नारायण अरे आनंद आनंद म्हणजे मला खडगासोर आणि उल्कामुख या दोघांना त्या देवांवर स्वार करून पाठवले मात्र नारदा त्याचा अध्याप पत्र नाही नारदा नारायण नारायण हे मल्लासुरा त्या खडगासुराला तर कार्तिक स्वामींनी ठार मारला आहे काय सांगू मला? नारायण नारायण अरे! आणि मल्लासुरा श्री गणेशानं त्या उल्का मुखाला सुद्धा ठार मारला अरे अत्यंत वाईट बातमी दिली आपण नारदा नारायण नारायण येतो म्हटलं नारायण नारायण किती करतील वेडा भरोसा किती करतील वेडा भरोसा अरे आदर देहाता अजून तुला कळला नाही फटका माता अजून तुला कळला नाही फटका
बलाढ्य हे सुरवीर माझ्या खडकासुरा तर कार्तिक स्वामीनं ठार केलं नाही. खरोखरच याचा बदला घेतल्याशिवाय माझ्या देहाला चैन पडणार नाही. आता माझा तिसरा साथीदार कुंतीलोमा. कुंतीलोमा धाक मारतो. अरे कुंतीलोमा. सरदार, शांतमय जीवा जगत असताना आपला क्रोधाने का बरं भडकलाय? खरं आहे. अरे खरं आहे कुंतीलोमा. शांतमय जिवंत असताना माझा क्रोध अगदी भडकलाय. माझ्या अंगाच्या जे लाहिलं होते त्याला कारण देखील तसंच आहे. सरदार, आणि याचं काय कारण? ते कारण म्हणजेच त्या देवाने कपट कारस्थान करायला सुरुवात केली आणि म्हणून आपले दोन साथीदार खडकासूर त्या देवांवर स्वारी करून पाठवलं. मात्र त्याला अपयश आलं आणि त्या देवाने त्याला ठार केलं. म्हणतो तुझ्यावर एक भली मोठी कामगिरी संपवतोय. सरदार, आणि अशी कामगिरी कोणती आहे? ही कामगिरी म्हणजे तू असा जा आणि त्या देव सेनेवर स्वारी कर. त्या देव सेनेवर स्वारी कर आणि त्या शंकराचं मुंडकं माझ्या चरणाजवळ आणून दे. सरदार, जशी आपली इच्छा. सरदार, त्या देवसेनेचा नाद जर मी केला नाही तर सत्यसेने तोड दाखवणार नाही. वा आणि मग हा जयनती या कुंतीलोमाच्या नाशासाठी निघून जातो. या कुंतीलोमाच्या नाशासाठी निघून झाला.
अरे तू तर अगदी शंकर सारखा दिसत आहे, पण शंकर तर मुळीच नाही. कोण मी शंकर नाही आणि शंकरही होऊ शकत नाही. मी देवांची आज्ञा घेऊन तुझ्या नाशासाठी बाहेर पडलो आहे. जेव्हा देवाला तुझी मातेवर बाबांचा भार वाढतो त्यावेळी भगवंतांना अवतार घ्यावे लागतात आणि तुझ्या नाशासाठी भगवंताने माझी उत्पत्ती केली आहे. तेव्हा उत्तिलोमा तुझा अंत जवळ आला आहे. उचल उचल तुझं शस्त्र. भक्तांची दुःखे दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन केलं. आता त्या दृष्ट मल्लासुरात आहोत. तुमच्याच व्हावा हीच आमची इच्छा आहे. देव हो, आपल्या विनंतीला मान देऊन मी आपले अवतारी रूप मार्तंड भैरवाचे अवतारी रूप बदलून त्या मल्लासुराच्या नाशासाठी निघून जात आहे. तथास्तु,
वस्तू बसून खाणच करावं. अरे मला विचारलं गेल्या कामाला काम नव्हे. आणि म्हणलं शिवा ब्रह्मांडामध्ये तुमच्यासारखं व्यक्ती नसतात. तेव्हा आमच्यासारखं देवतांना प्रचंड वैरासाठी अवतार घेऊन तुमच्यासारख्या दैत्यांचा वध करावाच लागतो. अरे मग वाट कोणाची पाहतोय? मग वेळ कशाला? पाहूया हार आणि जीत कोणाची होत होती. माझ्यासारख्या पाप्याचा नाश होणार आणि भगवंत मला मोक्ष मिळणार यात काही शंकाच नाही. परंतु भगवंत माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. आणि म्हणला सुरा ती इच्छा कोणती? ती इच्छा म्हणजे या त्रिभुवनात आपल्या नावाच्या अगोदर सर्वांनी माझं नाव घ्यावं. भगवंत आणि मी मरता क्षणे हे माझं मुंडकं सदैव आपल्या चरणात असावं एवढं माझी